दिंडी सोहळा, पालखी सोहळा ह्या सगळ्याचा पाया नेमकी ज्ञानेश्वरान महाराजांनी रचला असं ऐकिवात आहे. पण त्यांचे आई वडीलही जातच होते ना वारीला. वारीला. म्हणजे असं आहे की आता ज्ञानेश्वर माऊलींनी कशाचा पाया रचला, तर वारकरी संप्रदायाचा पाया रचला. बरं. ते वाक्य कुठून आलेलं आहे, तर तुकोबारायांच्या शिष्या होत्या बहिणाबाई नावाच्या. म्हणजे बहिणाबाई चौधरी वेगळ्या, बहिणाबाई वेगळ्या. त्या बरोबर. बहिणाबाई सिवुरकर. या बहिणाबाईंचा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्ञानदेवे रचिला पाया. मग ज्ञानदेवांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ही जी एक मंदिर आहे उभं केलेली, ही इमारत आहे. त्या इमारतीचा पाया म्हणजे संप्रदाय जो आहे त्याचा पाया हा ज्ञानेश्वर माऊलींनी रचला. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला म्हणजे काय आहे, तर ज्ञानेश्वर माऊलींनी त्या विचारांना एक अधिष्ठान दिलं, म्हणजे तत्वज्ञान सांगितलं. या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमधून सांगितलं, म्हणजे पाया रचला. बरोबर. नाहीतर वारी म्हणजे पंढरपूरला नियमित येणं हे ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदरपासून आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या 2 पिढ्या अगोदर वडिलांच्याकडचे आई वडील म्हणजे वडिलांकडचे आजी आजोबा आणि आईकडचे आजी आजोबा हे देखील पंढरपूरला नियमित जाणारे होते, म्हणजे वारी करणारे होते. वारी या शब्दांचा उल्लेख असे काही म्हणजे ग्रंथ आहे, ग्रंथांमध्ये तर आहेतच आहेत, पण असे काही शिलालेख आहेत ज्याच्यामध्ये वारीचा उल्लेख शब्द आलेला आहे.